नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडणारी खमंग आणि पौष्टिक अशी पालक भजी. पालक ही एक अतिशय पौष्टिक भाजी आहे. पालकामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर, जीवनसत्व ए, सी आणि के भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पालक भजी खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते, रक्त वाढल्याला मदत होते आणि पचनाचंही चांगली राहते. पालक भजी बनवण्यासाठी सर्वात आधी ताजा आणि हिरवा पालक घ्यायचा. पालकाची पाने नीट स्वच्छ धुवून घ्यायची. मोठी पाने असतील तर देठ थोडं काढून घ्यायचा. पाणी निथळून घ्यायचं, म्हणजे भजी नीट छान कुरकुरीत होतात. आता मी हे सगळं करून घेतलंय. आता यात तुम्ही तिखट, हळद, मीठ, जिरे पावडर, धने पावडर हे टाकून घ्या. दरवेळी पालकाची भजी आपण म्हणतो, आता एक कांदा टाकला की हे छान कुरकुरीत भजी होतात. मी यात 2 कांदे कापून टाकलेत लांब चिरून. आता यात मी 2 वाट्या बेसन टाकून घेणार आहे. आता हे सर्व एकत्र करून घ्या. एकदम पाणी ओतू नका, कारण पालक हा ओला असतो. त्यामुळं पाणी जसं गरजेनुसार असेल तरच टाका. आता हे आपण पीठ मळून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्या. आता मी पीठ मळून घेतलं. तेल छान कडकडीत गरम झालंय. आता आपण यात ही भजी सोडून घेऊ. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यामुळं भजी छान कुरकुरीत होतात. यात सोडा पण टाकायची गरज लागत नाही. आपण तसेच भजे बनवू शकतो. दोन्ही बाजूनी लालसरत तळत आले की भजे काढून घ्या. यात हिरवं वाटण बनवून टाकल्यावर पण भजे खूप छान होतात. हिरवं वाटण टाकण्यासाठी हिरवी मिरची, जिरे, धने, लसूण हे मिक्सरला छान बारीक फिरून घ्यायचं मिरच्या टाकून, आणि थोडंसं मीठ. माझे भजे तळून तयार आहेत. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझे पालक भजी तयार आहेत. एक वेळा असा कांदा टाकून भजी करून पहा. आवडले तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.